राहुल गांधींच्या आरक्षणाबाबतच्या वक्तव्यानंतर महायुतीमधल्या अनेक नेत्यांनी पातळी सोडून टीका करायला सुरुवात केलेली आहे। महायुतीच्या नेत्यांना प्रत्युत्तर देताना काँग्रेसच्या नेत्यांनी थेट आता अमित शहा यांनाच सवाल केलेला आहे। या बोंडाला सगळं मिळालं, मंत्रिपद मिळालं, राज्यसभा मिळाली म्हणून यांनी फार विद्वान आहे असं समजू नये। राहुल गांधी के बारे में जिस तरह का वक्तव्य हो रहा है, नरेंद्र मोदी और अमित शाह इस पे क्यों नहीं बोल रहे हैं, क्यों नहीं ये लोगों के ऊपर कार्रवाई की जा रही है, ये भूमिका हमारी है। डॉक्टर बोंडेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवून त्यांची ट्रीटमेंट व्यवस्थित करण्याची गरज आहे। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस ज्यांना मी काल फेक नॅरेटिव्हचा बादशाह म्हटलं, त्यांची ही सगळी पिलावळ आहे। त्यांनी त्यांच्या चमच्यांना सांभाळावं। महाराष्ट्र देवेंद्रजींना माफ नाही करणार, ही पद्धत नाही आहे बोलायची। हे सातत्याने जी आवाज भाषा वापरत आहेत, ज्या तऱ्हेने ते बोलतायत, सर्वप्रथम तर त्यांचा निषेध केला पाहिजे। हे दुर्दैवाची गोष्ट आहे की अशा स्टेटमेंट येतात आणि त्याला वरती कुठल्याही तऱ्हेची कारवाई केली जात नाही। आता अनिल बोंडे असतील किंवा संजय गायकवाड असतील, कोणाच्या जीवावर बोलतात? मग आमचं तर त्यांना सांगणे की जीभ आम्हाला पण आहे, बोलता आम्हाला पण खूप चांगल्या तऱ्हेने येतं, पण आम्हाला माहिती आहे की आमचे संस्कार काय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।